पितृसत्ताक समाजव्यवस्थेची वैशिष्ट्ये किंवा पितृसत्ताक ही एक काय व्यवस्था आहे की जी आपल्याला जगभरामध्ये असलेली आढळून येते. पितृसत्ताक म्हणजे पित्याची सत्ता असणे. पित्याची सत्ता कुठे आहे तर कुटुंबामध्ये असते. आणि आपण ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या कुटुंबामध्ये राहतो, तिथेही आपल्याला काय दिसते? पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था असलेली दिसते. म्हणजेच काय तर पित्याचा कुटुंबामध्ये सत्ता असणे होय. आता भारताच्या संदर्भात जर विचार केला आपण या पद्धतीचा, तर जवळपास सगळीकडेच आपल्याला ही अशा प्रकारची पितृसत्ताक व्यवस्था असलेली दिसून येते. फक्त केरळमध्ये खासी, गारो, नायर या जमातींमध्ये आपल्याला ही मातृसत्ताक कुटुंब पद्धती असलेली दिसून येते. असं म्हटलं जातं की फार पूर्वी म्हणजे जेव्हा कुटुंब व्यवस्था उदयाला आली तेव्हा मातृसत्ताक कुटुंब पद्धतीच होती. कालांतरानं जसं जसं समाजाचा विकास होत गेला तसा तसा काय झालेलं आहे तर पितृसत्ताक मूल्य समाजव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली दिसून येतात. ही पद्धती जवळपास आपल्याला जगभरामध्ये असलेली दिसून येते. पुरुष हा या अशा व्यवस्थेमध्ये केंद्रबिंदू असतो. कुटुंबावर त्याचेच वर्चस्व असते. या पद्धतीत स्त्रियांचे सामाजिक स्थान दुय्यम असलेले दिसून येते. दुय्यम म्हणजे काय तर पुरुषांइतके स्थान स्त्रियांचे नसते. आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्य पार पाडताना पुरुषांना महत्त्व दिलं गेलेलं दिसून येतं. अशा कार्यात व निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग हा गौण असतो, म्हणजे नाममात्र असतो. ग्रामीण समाजात या पद्धतीचे अधिक प्राबल्य दिसून येते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती हा कुटुंब प्रमुख किंवा कर्ता समजला जातो. कुटुंबाची सर्व जबाबदारी ही त्याच्यावरच असते. तसेच पित्याचा ज्येष्ठ मुलगा कुटुंबाचा कर्ता असतो. म्हणजे पित्याच्या नंतर कुटुंबाच्या असलेल्या पारिवारिक व्यवसायात सर्वांचा सहभाग असतो. कामाचे योग्य वाटप कुटुंब प्रमुख करीत असतात. महत्त्वाच्या निर्णयात स्त्रियांना विचारले जात नाही. त्यांचे मत लक्षात घेतले जात नाही. सहसा चूल आणि मूल इथपर्यंतच स्त्रियांच्या कार्यक्षेत्राची मर्यादा असते. म्हणजे स्त्रियांना काय समजलं जातं असं बोललं जातं आणि सगळ्या प्रक्रियेमधून तिला शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी महत्त्वाच्या गोष्टींच्या संदर्भात सुद्धा क्वचितच काही प्रसंगी सांगताना आढळून येतात. आता ही प्राचीन आतापर्यंत चाललेली व्यवस्था आहे. आता थोडेफार बदल होत आहेत, पण ते प्रामुख्याने आपल्याला शिक्षित म्हणण्यापेक्षा उच्च शिक्षित वर्गात, त्याचबरोबर ज्या स्त्रिया आर्थिक प्रक्रियेत सहभाग नोंदवतात अशा स्त्रियांच्या आणि शहरांच्या प्रामुख्यानं म्हणजे अशा ठिकाणी बदल होत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. आता थोडंसं त्यांचंही मत विचारात घेतलं जात आहे असंही लक्षात येतं. तर ही काय आहे? सामाजिक परिवर्तन आहे. ही सामाजिक परिवर्तन आता हळूहळू परिवर्तनाला सुरुवात झालेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता आपण याचा अर्थ पाहूया. नक्की पितृसत्ताकतेचा काय अर्थ आहे तर ज्या कुटुंबामध्ये औपचारिक सत्ता ही पुरुषांच्या हाती केंद्रित झालेली असते अशा कुटुंबास पितृसत्ताक कुटुंब पद्धती असं म्हणतात. ही व्यवस्था पित्याच्या नावाने चालत असते. ज्या कुटुंबाची निरंकुश सत्ता ही पुरुषाच्या हाती केंद्रित झालेली असते व पुरुष कुटुंब प्रमुख असतो अशा कुटुंबास पितृसत्ताक कुटुंब पद्धती असे म्हटले जाते. काही अपवाद वगळता हा कुटुंब प्रकार साधारणतः सर्वच समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पितृसत्ताक म्हणजेच पुरुष प्रधानता होय. पिता काय आहे? हा पुरुष आहे आणि पुरुषाची सत्ता असते. म्हणजे थोड्या दिवसासाठी पितृसत्ता, पित्याच्या हातातली पण सत्ता या ठिकाणी गेलेली दिसते. पिता जेव्हा वयोवृद्ध होतो, जेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही, त्यांना आपले कर्तव्य पार पाडता येत नाहीत, शारीरिकदृष्ट्या ते जेव्हा असमर्थ होतात तेव्हा मग काय आहे
पित्याचा जो मोठा मुलगा आहे, ज्येष्ठ चिरंजीव जो आहे, त्याच्या हातामध्ये ही सत्ता गेलेली आपल्याला दिसून येते. ही व्यवस्था नैसर्गिक नसून ती सामाजिक व्यवस्था आहे. पितृसत्ता कुटुंब पद्धती ही काही निसर्गाने निर्माण केलेली नाही. ती कोणी निर्माण केलेली आहे? मानवाने निर्माण केलेली आहे, समाजाने ती निर्माण केलेली आहे. ही बाब लक्षात घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. स्त्रियांच्या वेगळ्या शरीररचनेमुळे म्हणजेच जैविक भिन्नतेमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान मिळते असा चुकीच्या विचारांचा प्रसार केला जातो. म्हणजेच स्त्रियाच्या दुय्यम स्थानाला नैसर्गिक मानले जाते, है ना. म्हणजे समाज आपल्यावर शब्द येऊ देत नाही, तर तो शब्द निसर्गावर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. वास्तविक पाहता स्त्रीचे नैसर्गिक स्थान हे श्रेष्ठ आहे. स्वावलंबन, स्वरक्षण, लैंगिक स्वातंत्र्य हे प्रत्येक प्राण्याला दिलेले 3 निसर्गदत्त अधिकार तसे ते स्त्री व पुरुषासाठीही आहेत. स्त्री ही माता असल्यामुळे तिला पुरुषापेक्षा 3 जादा अधिकार निसर्गातून आलेले आहेत किंवा निसर्गाने दिलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मातृत्वामुळे स्त्री तिच्या अपत्यांची पूर्ण पालक आहे. दुसरा म्हणजे स्त्री व मुले मिळून ज्या जागेवर वास्तव्य करतात त्या जागेची नैसर्गिक ताबेदारी स्त्रियांकडे आहे. आणि तिसरा हक्क स्त्रीला प्राप्त होतो तो माता म्हणून आपल्या मुलाकडून सेवा प्राप्त करून घेण्याचा. हे 3ही अधिकार निसर्गाने पुरुषाला नाकारलेले दिसतात. कोणत्याही सस्तन प्राणी जातीत नराला हे अधिकार नाहीत. पितृत्व म्हणून काही ओळखू येण्याजोगे नाही. त्यामुळे पुरुष हा त्याच्या अपत्याचा पूर्ण पालक असावा, तरी निसर्ग मात्र ते दर्शवित नाही, सुचवित नाही. अर्थात पिता म्हणून अपत्याकडून मिळणाऱ्या सेवेचा तो नैसर्गिक लाभधारक नाही. अपत्यांना घेऊन नराने जागा व्यापून राहण्याची संकल्पना निसर्गामध्ये नाही, है ना. म्हणजे नर कधीच आपल्या अपत्यांना घेऊन राहताना किंवा त्यांचं पालन पोषण करत असताना असं निसर्गामध्ये तरी आपल्याला काही दिसत नाही. प्राणी जगतामध्ये किंवा पशु असतील तिथं काही आपल्याला ही अशी परिस्थिती दिसत नाही. तशी मूलतः ती पुरुषांबाबतही नाही. म्हणजे जशी ती पशुपक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या संदर्भात नाही, तशी ती इथं आपल्याला मानव प्राण्यांच्या संदर्भातही ती दिसत नाही. आणि म्हणून त्या अर्थाने तो त्या जागेचा निसर्गतः ताबेदार नाही. थोडक्यात अधिकारामध्ये स्त्रियांच्या तुलनेत पुरुष निसर्गतः दुय्यम स्थानावर आहे. परंतु जसजशी परिस्थिती बदलत गेली, म्हणजे समाज जसा जसा उत्क्रांत होत गेला, त्यानुसार प्रथम मातृसत्ताक कुटुंब पद्धती व नंतर पुरुषप्रधान कुटुंब पद्धती उदयाला आलेली दिसून येते. या व्यवस्थेत पुरुषांना स्त्रियांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवलेले दिसून येते. यावरून पुरुषप्रधान व्यवस्था नैसर्गिक नाही, तर ती सामाजिक आहे. जसा तिचा उदय आहे तसा तिचा अंतही आहे. हा काय आहे? निसर्गाचा नियम आहे. उदय आहे तिथं विकास आहे आणि मग त्याचा अस्त देखील आहे. या व्यवस्थेचा आपल्याला ऱ्हासही करता येईल, कारण या व्यवस्थेमध्ये काय, स्त्रियांचं स्थान हे दुय्यम आहे. समसत्ताक कुटुंबांची निर्मिती होणं या ठिकाणी आवश्यक वाटतं, कारण मातृसत्ताक आणि पितृसत्ताक या दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला एकाचीच सत्ता असलेलं दिसून येतं. आणि निसर्गात आपण पाहिलं की दोन्हीही समान आहेत. त्यामुळं समसत्ताक कुटुंब पद्धतीची या ठिकाणी आपल्याला आवश्यकता वाटते. म्हणजेच समसत्ताक काय आहे, तर स्त्री पुरुषांचे कुटुंबात समान स्थान असणे होय. पुरुषप्रधान व्यवस्था ही केवळ खाजगी जीवनात कुटुंबात असते असं नाही, तर ती इतर सार्वजनिक संस्थांमधून देखील कार्यरत असते. म्हणजे त्या सामाजिक संस्था असतील, कुठेही तुम्ही जावा तिथं काय दिसते आपल्याला, पुरुषप्रधानता दिसून येते. म्हणजे ही व्यवस्था केवळ कुटुंबामध्ये कार्यरत नाही, तर इतर ठिकाणी सुद्धा ती कार्यरत असलेली दिसून येते. उदाहरणार्थ धर्मसंस्थेच्या संदर्भात बघितलं तर मग काय दिसतं आपल्याला, पोथ्या पुराण वाचण्याचा, पुजारी होण्याचा, भट होण्याचा हक्क कोणाला दिलेला आहे? पुरुषाला दिलेला आहे. अर्थसंस्थामध्ये काय दिसतं,
आर्थिक क्रियेमध्ये सहभाग हा कोणाचा आहे? अधिक सहभाग हा पुरुषांचा आहे आणि म्हणूनच त्याला कुटुंब प्रमुख मानलं गेलेलं आहे. राज्यसंस्था, पुरुषच राजकारणामध्ये जास्तीत जास्त सक्रिय असलेले दिसून येतात. तसे कुठल्याही संस्थांचं जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा मग ती व्यवस्था आपल्याला पुरुष प्रधानतेने प्रभावित झालेली दिसून येते. आणि म्हणून पुरुष प्रधानता ही केवळ कुटुंबात कार्यरत नसते, तर ती आपल्याला सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत झालेली दिसून येते. पुरुषसत्ता कुटुंब पद्धतीच्या उदयासंबंधी अधिक सिद्धांत मांडले गेलेले आहेत. म्हणजे काय? तर ही व्यवस्था कशी निर्माण झालेली आहे याची कारणं या सिद्धांताच्या माध्यमातून दिली गेलेली आहेत. पितृसत्ताक ही संकल्पना समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेचा निर्देश करत असते. कुटुंबातील प्रमुखाची सत्ता अशा अर्थाने वापरला गेलेला हा शब्द आहे. लॅटिन शब्दापासून पितृसत्ताक हा शब्द आलेला आहे आणि तो कुटुंबातील स्त्रिया, मुक्त आणि इतर अवलंबित घटक यांच्यावरील पुरुषाच्या सत्तेचा तो निदर्शक आहे. पुरुष घरातील सत्तेची सांगड समाजातील सर्व संस्थांमधून घालत असतो. पितृसत्ताक या संकल्पनेच्या वापरामधून आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी लक्षात यायला मदत होते. आता आपण बघूया की पितृसत्ताकतेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टी नेमक्या लक्षात येतात या व्यवस्थेतल्या. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे समाजात स्त्रियांचे शोषण आणि दडपणूक होते. दडपलं जातं. ती फक्त लैंगिक भूमिकातील फरकाची बाब नाही, तर पुरुषसत्ताकतेचा तो परिणाम आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पुरुषसत्ताक व्यवस्था स्त्रियांच्या दडपणाची व शोषणाची एक पद्धतशीर रचना आहे. ही दडपणूक, पिळवणूक केवळ पुरुषाच्या वैचारिक प्रभुत्वाची बाब नाही, तर तिला भौतिक पाया देखील आहे. तिसरा मुद्दा आहे ही पिळवणूक आणि दडपणूक केवळ वर्गीय शोषणाचे प्रतिबिंब किंवा परिणाम या स्वरूपात बघता येत नाही, तर तिच्याकडे एक स्वतंत्र रचना म्हणूनच बघितलं पाहिजे दिसून येतो. अब्राह्मणी स्त्रीवादाने पितृसत्ताक किंवा पुरुषप्रधानता या संकल्पनेऐवजी पुरुषसत्ता ही संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे. कारण पितृसत्ता या शब्दातून केवळ पित्याची सत्ता असा अर्थ होतो आणि पिता ही संकल्पना नसणाऱ्या समाजात जणू स्त्रियांचे शोषण होत नव्हते असाही त्याचा अर्थ होतो. पुरुषप्रधानता स्त्रियांच्या शोषणावर भर देण्यापेक्षा केवळ पुरुषाची प्रधानता आहे असा अर्थ स्पष्ट होतो आणि स्त्री शोषणाकडे दुर्लक्ष होते. म्हणून त्याऐवजी पर्यायी संकल्पना म्हणून पुरुषसत्ताक ही संकल्पना वापरली पाहिजे. कारण या संकल्पनेतून पुरुषाच्या सत्तेची सामूहिकता आणि सार्वजनिकता अधोरेखित होते. पुरुषसत्तेचा जसा उदय विकास होऊ शकतो तसा पुरुषसत्ताक शोषणाचा अंत करण्याच्या मार्गाचाही उहापोह किंवा चर्चा करणे स्त्रीवादी विचारप्रवाहास शक्य होते. खरे पाहता पुरुषसत्ताक समाजाचा उदय हा स्त्रीसत्तेचा नाश करण्यातून झालेला आहे. पुरुषप्रधान व्यवस्था साधारणतः खालील प्रक्रियामार्फत कार्यरत असलेली दिसून येते. म्हणजे कोणत्या प्रक्रियेच्या माध्यमातून पुरुषप्रधानता आपल्याला दिसून येते तर त्यातला पहिली प्रक्रिया आहे स्त्रियांच्या श्रमशक्तीवर उत्पादन क्षमतेवर नियंत्रण प्रस्थापित करणे. तर पुरुषप्रधान व्यवस्थेमार्फत घराबाहेर उत्पादन शक्तीवर व स्त्रियांच्या उत्पादन शक्तीवर बंधनं ठेवलेली आहेत. स्त्रियांना कोणत्याही मोबदल्याशिवाय घरातली कामे करावी लागतात, म्हणजे फुकटची करावी लागतात. स्त्री जीवनाचे सार्थक कुटुंबासाठी राबवण्यात आहे असा विचार समाजामध्ये रूढ असल्याने ही श्रमविभागणी नैसर्गिक आहे असा गैरसमज समाजामध्ये निर्माण केला जातो. तसेच स्त्रियांच्या घरगुती कार्याला मूल्यहीन मानले जाते. घरात पाणी भरण्यापासून मुलांचे पालनपोषण ते कौटुंबिक नातेसंबंध जोपासण्यापर्यंत सर्व कामातील स्त्रियांचे श्रम समाज अमान्य करतो. म्हणजे काय? हे काम नाही असं समाज मानतो. सर्वसामान्यपणे सामाजिक व इतर साधनसामुग्रीवर पुरुषाचा अधिकार असतो. अनेक सांस्कृतिक व भावनिक कारणामुळे स्त्रियांचे संपत्तीवर किंवा उत्पादन सामग्रीवर नियंत्रण नसते. स्त्रियांचे नियंत्रण नसते, त्यांना कायमचे परावलंबित्व स्वीकारावे लागते, है ना. तर ही पुरुषप्रधानता ह्या प्रकारे आपल्याला कार्यरत असलेली दिसून येते की जी स्त्रियांच्या
श्रमावर, तिच्या उत्पादन शक्तीवर बंधनं घालत असलेली आपल्याला दिसून येते. आणि दुसरी ती कोणत्या पद्धतीने कार्यरत होते, तर तिच्या प्रजोत्पादन शक्तीवर सुद्धा नियंत्रण ठेवलं जातं. आता प्रजोत्पादन शक्तीवर नियंत्रण ठेवलं जातं म्हणजे काय, तर संतती प्राप्तीच्या संदर्भातले कोणतेही निर्णय हे स्त्रियांना घेण्याचे अधिकार नाहीत. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या प्रजोत्पादनावर किंवा त्या शक्तीवर नियंत्रण ठेवलं गेलेलं आहे. मुले केव्हा पाहिजेत, किती पाहिजेत किंवा नको की हवेत याबाबतचा सर्व निर्णय स्त्रियांच्या हातात कधीच नसतात. तसेच विवाहबाह्य संबंधातून जन्माला येणाऱ्या संततीला अनवरस ठरवून त्या स्त्रीला कुलटा ठरवले जाते. म्हणजे बापाचे नाव असल्याशिवाय स्त्रीने जन्माला घातलेली संतती औरस ठरत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये लैंगिकतेच्या बाबतीत दुहेरी नीतिमूल्य असल्याचे दिसून येतात. एकीकडे पुरुषाच्या स्वैराचाराकडे दुर्लक्ष केले जाते, तर दुसरीकडे स्त्रियांच्या लैंगिकतेशी संपूर्ण कुटुंबाची, जाती जमातीची किंवा समुदायाची प्रतिष्ठा आणि इज्जत जोडली जाते. आता यानंतर आपण तिसरा घटक बघूया, स्त्रियांचा सहभाग. पुरुषप्रधान व्यवस्था ही पुरुषांना सत्ता बहाल करणारी असते. हे जरी खरे असले तरी या व्यवस्थेत स्त्रिया संपूर्णपणे सत्ताहीन असतात असे नाही, तर विषमतेवर आधारलेली कोणतीही व्यवस्था कायम ठेवण्यात त्या व्यवस्थेतील शोषितांचा सहभाग हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. समाजात पुरुषप्रधान विचारप्रणाली इतकी खोलवर मुळे रुजलेली आहेत की ही मूल्ये स्त्रिया निमूटपणे आनंदाने आत्मसात करतात. कारण याची जाणीव स्त्रियांमध्ये निर्माण झालेली नसते. म्हणून या व्यवस्थेला टिकवून ठेवण्यात त्या महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे पुरुषप्रधान व्यवस्था नैसर्गिक नाही, तर सामाजिक आहे, समाजनिर्मित आहे असे आपल्याला म्हणावे लागते. हे जर मान्य केले तर ही व्यवस्था अनादी कालापासून अस्तित्वात नव्हती, त्याला उगम आहे आणि म्हणूनच त्याचा अंतही होऊ शकतो असा विश्वास दृढ होतो. यावरून पुरुषप्रधान व्यवस्थेची आपल्याला या प्रक्रियेवरून काही वैशिष्ट्य